तू पण स्वतःहून म्हणून घेतोय मला 7 जन्मासाठी बांधून ठेव. हो. सो गाईज मी पण आज आलो आहे आबोली बरोबर आबोलीची पूजा करून घ्यायला आणि तिचा फोटोशूट करायला. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेसाठी आजपासूनच तयारी लागलेली आहे. सगळ्यात पहिले बाजारात आम्ही सगळ्यात पहिले बाहेर गेलेली होती. मी बाहेर येता येताच बाजारातून साहित्य सगळं घेऊन आलेली आहे. सो तो व्हिडिओ बघा आणि आता सगळी वटपौर्णिमेची जी तयारी केली आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. सो मी इथे ना वडाची पूजा करायची ना मला उद्या, तर मी साहित्य घ्यायला आलेली होती. इतकं मस्त एक छान टोपली मध्ये सगळं रेडी आहे. 60 रुपयाला एक मिळतं. त्याच्यामध्ये दोरा, नंतर बांगड्या, वस्त्र, नंतर सगळं ते काय म्हणतं शृंगाराचं सामान आणि इथे गेज वस्त्र पण आहे. सगळं आहे 60 रुपयाला मिळतंय आणि विड्याचं पान. सो मी पण घेतलंय माझं. सो उद्या आंबे लागतात, आंब्याची ओटी भरायला. सो मी आंबे पण घेतले. चला घरी जाऊ. सो बाहेरून सगळं साहित्य मी आणलेलं आहे. तर हे ताट पण मी व्यवस्थित छान रेडी केलेलं आहे. तर ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षता घेतल्या. हळद, कुंकू, अक्षता घेतल्या. नंतर सगळं आरती करण्यासाठी फुलवात आणि कापूर रेडी केला. वडाभोवती 7 फेऱ्या मारायच्या आहे प्रदक्षिणा म्हणून, त्याच्यासाठी हा दोरा. त्याच्यानंतर हे छान मी साहित्य आणलेलं रेडी. छोटं सूप, त्याच्यामध्ये आम्हाला इथे सौभाग्य वाहन पायल मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये 4 छोट्या बांगड्या हिरव्या, काचीच आरसा, कंगवा, टिकली आणि 2 काळे मणी असं सगळं रेडी मिळालेलं आहे. आणि त्याच्यामध्येच मला खारी, कुंड, बदाम, सुपारी हे सगळं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मला घरून अजून काही नेण्याची गरज नाही आहे. तरी पण मी माझ्यासोबत 1 रुपयाचं नाणं आणि त्याच्यावरती सुपारी ठेवून सुरुवात करतो ना आपण पूजेची. सो मी ते पण घेऊन ठेवलेलं आहे. आणि विड्याची पानं आणले. याला गेज वस्त्र म्हणतात किंवा आमच्याकडे याला आम्ही कापडी वस्त्र किंवा सुती वस्त्र असं म्हणतो किंवा कापसाचं वस्त्र असं म्हणतात. सो ते पण आहे. आणि नारळ, ब्लाऊज पीस ओटी भरायला आणि एक आंबा त्याच्यावरती ओटीने भरायचा आहे. आणि आता इकडचं साहित्य, याच्यामध्ये कलश, पाणी घेऊन जाईल मी. पण पाण्याची बाटली पण जवळ ठेवली आहे की पाण्याची. मला आईने सांगितलं सगळ्या आंब्यांना दोरे गुंडाळून घे म्हणे, कारण पांढऱ्या रंगाचं खूप महत्त्व आहे. सो पांढऱ्या रंगाचंच दोरे मी सगळ्या आंब्यांना गुंडाळून घेतले मस्तपैकी. माझे सगळे आंबे आणि आईने म्हणजे सासूबाईंनी सगळे गहू दिलेले आहेत मला. तो गव्हाची एक पिशवी, हे सगळं मी माझ्या या पिशवीत घेऊन जाईल. आणि माझं आता ताट रेडी झालेलं आहे. आता काय राहिलंय, आता मेकअप आणि उद्या साडी कोणती नेसणार त्याची तयारी. सो गाईज, आता नेक्स्ट बघूयात. माझी सगळी पूजेची तयारी झाली, पण आता नेसायचं काय तर त्याची तयारी. सो मी माझी साडी वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे. सो मी उद्या नेसणार आहे माझी छान अशी येल्लो कलरची साडी. आणि मी काय काय मिस्टेक्स केलेल्या आहेत ना, आणि आता माझ्या मिस्टेक्समधून मी जे शिकली ते मी तुम्हाला सांगणार. सो उद्या मी ही साडी नेसणार आहे. येल्लो कलरची साडी सहसा वटपौर्णिमेला नेसतात, बरोबर. येल्लो, ग्रीन, डार्क कलर वगैरे असे नेसतात. सो माझी ही येल्लो साडी नेसणार आहे. आणि माझी काय चूक झाली तेही सांगणार, पण जाऊ द्या. आणि उद्या मला घालायच्या आहे छान माझ्या हिरव्या चुडा, हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे. सो मी माझ्या हिरव्या बांगड्या काढून ठेवल्या आहेत. आता ज्वेलरी काय घालायची ते डिसाईड होणार आहे. त्याच्या आधी मी काय चूक केलेली आहे किंवा माझ्याकडनं काय चुका होत आहे तेही सांगते. शेवटी आपल्या चुका पण आपण ऍक्सेप्ट करायलाच हव्या, त्याच्याशिवाय कसं काय प्रगती होणार आहे ना. सो मस्त माझ्याकडे हे छान असं गुलाबाचं फूल आहे. नुसतंच खोचायचं असतं त्याचं, जस्ट पिनअप. हे बघा असं, ओके. सो असं दिसतं. त्याच्यामुळे मी उद्या छान गुलाबाचं फुल लावून इकडनं लावते, इकडनं असं खोचायचं असतं फक्त, जस्ट रँडम. मस्त दिसतं ना. सो माझ्याकडे अशा 2 आहेत, एक सोडून 2 आहेत. हे पहा, 2 गुलाबाची फुलं. एक असं खोचायचं आहे आणि एक आपण पिन कशी लावतो ना डोक्याला, पिन तसं लावतं. हे पहा, असं लावता येईल. बस जरा नाटकं. हां, सो असं 2 गुलाबाची फुलं आहे. सो मी ते उद्या फुलं लावणार आहे. मी आज माहितीये गजरा विकत घ्यायला गेली होती, तर गजऱ्याची किंमत किती आहे, 40 रुपयाला एक गजरा. तो पण इथून इतकाच होता. एवढासा गजरा 40 रुपयाला देणार होते. म्हटलं मला नको, माझ्या जो आहे गुलाबाची फुलं. सो मी ते लावेल.
जाऊ द्या, माझ्या मोत्याच्या बांगड्या पण आहे, हे पण आहे, सगळं मी ते करेल. पण मी चुका काय केल्या मी ते सांगते. आता माझ्याजवळ ना डझनावर साड्या झाल्या, आता डझनावर इतक्या साड्या झाल्या. आता प्रत्येक सणाला, जसं आता नवीन लग्न झाल्यानंतर प्रत्येक सणाला आईने मला नवीन साड्या घेतल्या. सो त्या एक आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच साड्या मला नवीन कोणीतरी गिफ्ट म्हणून दिल्या होत्या, तर त्या आहेत. आता मुलाच्या लग्नाला गेली तर मुलाच्या लग्नाला एक साडी आलेली होती की तर ताईने तिच्या मुलाच्या मुंजीला गेली तर त्याची साडी आली. थोडक्यात माझ्याजवळ एवढ्या साड्या ढिगभर पडलेल्या आहे की ज्या नवीनच्या नवीन आहे, कोऱ्या आहे. आणि मुळात मला आवडल्या पण आहे. असं नाही की मला आवडले नाही वगैरे, तर मला सगळ्या साड्या आवडलेल्या आहे, मला त्या नेसायच्या आहे. पण काय करणार, चूक काय केली तर तेही सांगते. मी असं विचार करते, ही जी साडी ना ही खूप छान साडी बरं का, ही ना मी ह्या सणाला नेसेल, ही साडी खूप छान आहे बरं का, मी ह्या सणाला नेसेल, ह्या सणाला नेसेल करता तो सण येऊन जातो. पण माझी साडी काही रेडी होत नाही, साडीला पिको फॉल करणं होत नाही आणि त्याच्यावरचं ब्लाऊज शिवून होत नाही, तर कशी नेसणार बरं मी ती साडी. त्याच्यामुळे मला आई फोन करते की आबोली तू लग्नातल्या साड्या तेच काय घालते. माझ्याजवळ साड्याने हा प्रकारच नाहीये, किंवा प्रतिमा साडी घेऊन देत नाही हाही प्रकार नाहीये. माझी चूक आहे, घरात साड्या असून सुद्धा मी त्या शिवायला टाकत नाही. आता काय होतं ना, सण आला ना की लक्षात असतं माझ्या की हो मला साडी शिवायला टाकायची, म्हणजे ब्लाऊज पिको फॉलला टाकायचं, ब्लाऊज शिवायला टाकायचं, सगळं लक्षात असतं. पण ते दिवस जसे जवळ येतात तसे मी विसरून जाते. अचानक तो दिवस जवळ येतो, जसं 2-3 दिवस झाला तर लक्षात आलं होतं. मग 2-3 दिवसात कोण मला साडी पिको फॉल करून देणार आहे, किंवा नवीन साडीला ब्लाऊज कोण शिवून देणार आहे. असं सण निघून जातो. म्हणून मी आता सुधारायचं ठरवलंय. सण येऊ का नाही येऊ, दर महिन्याला एखादी साडी टाकूनच द्यायची शिवायला आणि त्याचं ब्लाऊज शिवून रेडी ठेवायचं. म्हणजे सण आला की आपच काढली की नेसली. पुढच्या वेळेस मात्र माझ्यातला हा सुधारलेलापणा तुम्हाला नक्की दिसेल. मी सुधारणार. सो म्हटलं आपली चुकी पण आपण सांगायला हवी. सतत काय चांगलं सांगणार. जसं काही मी काही चुका करतच नाही, मी पण चुका करते. काय चुका करते ते सांगितलं. याच्यावरून पण मी खूप बोलणे खाते. पण असू द्या, आता तुम्ही तरी बोलू नका. उद्या मात्र भेटूयात आपण वडाची पूजा करण्यासाठी. बाय बाय. The next day. झाली तयारी? येस. सो कशी दिसते? खूप सुंदर. काय दिसते? अप्सरा. चल, हे पिशवी तुला धरायची आणि मला चष्मा लावायचा राहिला तुझा. हो मी ट्राय करत होतो तुझ्या चष्म्यातून बघायचं. चला. छान आवडलीस, पण तू माझ्या डोळ्याचं पारणं फिटत नाहीये, शब्द सुचत नाहीत. चला, असं मला वाटत होतं डोळ्याचं पारणं भेटत नाही, पण ॲक्च्युली मी चष्मा नव्हता घातला म्हणून तसं वाटत होतं. नाही पण खरंच आबोली जेव्हा साडी घालते ना, बस बघतच राहावं असं वाटतं. मी पण चाललो आहे आज वटपौर्णिमेच्या पूजेला. काय नाही, काही काम नाही, फक्त व्हिडिओ करायला चाललो आहे मी. त्यासाठी मला सकाळी लवकर उठवले. मस्त झोपला असतो मी 10-11 पर्यंत. तर बायकोने सांगितलं जावं तर लागणार, आपल्याकडं ऑप्शन नसतो नाही म्हणायला. चला, थोडं उतार येऊन जरा हळू चालते. हळूहळू चाल बाई, नाही तर दातावर पडशील. हो नाही असं आज सो आज आहे ना, मी असं नाही बोललं पाहिजे, कारण एवढं तयारी करून एवढं सगळं करून कशासाठी करते, माझीच पूजा करायला करते. त्यामुळं म्हणजे माझ्यासाठी पूजा करायला येते असं. माझी पूजा कधी करली तर मग एवढा चांगला सोन्यासारखा नवरा मिळाला, कोणाला किंमत नाही त्याची. बघितलं का, आहे का, हसतात लोक, किंमत नाही. पण आता चालायचंच, पण आता एवढी पूजा करते माझ्यासाठी, तीच माझ्यासाठी मोठी किंमत आहे. आजच्या दिवसात होती. तुझाच पहिला नंबर आणि तू पण 1 नंबर. सो ते इथं एक जवळ सोसायटी आहे, सोसायटीच्या ज्याला इथलं एक झाड, वडाचं झाड आहे. अरे वा, एकदम पर्सनल. हो ना, आसन लागतं का? खाली ठेवलं होतं आसन, असं सांगलं मी. मला काय करायचं? सो गाईज, काय होतं माहिती का, जेव्हा व्हिडिओमध्ये बघितले बऱ्याच जणांचे, तर तिथे काय होतं, ते वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारतात वगैरे ना, हे व्हिडिओग्राफरकडनं छान फोटोशूट करून घेतात 1 दिवस 2 दिवस आधी, आणि डायरेक्ट मग वटपौर्णिमा ज्या दिवशी असते त्या दिवशी तो व्हिडिओ पोस्ट करतात. मला काही गरजच नाही पडली, माझ्यासाठी एकटीसाठीच आहे वड. म्हणजे आत्ता घड्याळात 8:30 पावणे 9 झालेले असतील, पण अजून एकही जण आलेलं नाही आहे.
मेरा नंबर पहला, एक नंबर आ गई तुम्हारी बोली. कारण मला पुढे जायचं आहे म्हणून माझी घाई आहे आज, फक्त बाकी काही नाही. आमच्या घराजवळच वडाचं झाड आहे. हे बघा, ते जे दिसतंय ना तिकडे, आता दिसत नाही आहे, तिथे पण एक वड आहे आणि इथे पण वड आहे, इथे पण वड आहे. असे 2-3 वडाचे झाड आहे. त्यांनी इथला वड छान साफ करून ठेवला आहे, कारण आज सगळेजण येतील ना बायका पूजासाठी, तर सगळं साहित्य म्हणजे ठेवायला जागा हवी, स्वच्छता हवी, म्हणून आज त्यांनी झाडून वगैरे पण ठेवलं आहे. मी सगळं साहित्य आणलं आणि त्याच्या जवळ आहे ना आसन ठेवलं होतं. चांगलं म्हटलं आसन लागतं बसायला, माती वगैरे ओली असते तर खराब होतात ना आपली साडी वगैरे, म्हणून मी आसन आणलं पण विसरून गेली. शेवटी आता प्रतीक गेला आहे मागे घरी आणि घेऊन येतोय असं बिचारा. तुझ्याच कुठंही बस, तुला तुझ्या अंगावर उजेडच येतो, तू टेन्शन घेऊ नको त्याचं. उजेडाला टेन्शन असेल त्याचं. एवढा नट्टा वट्टा केला आहे, पडत बसू नको. पहिल्यांदा पूजा करायची असते का? पूजा करू का साडी सांभाळू असं झालं ना तुझा प्रॉब्लेम. सवय नसले की असं बसले एकदाची. सो गाईज, मी पण आज आलो आहे आबोलीबरोबर आबोलीची पूजा करून घ्यायला आणि तिचा फोटोशूट करायला. पहिल्या वर्षी मला जमलं नव्हतं, यावेळेस मला होता वेळ, सो म्हणलं चला मी पण येतो. मी स्वतःहून म्हणलं तिला मी पण येतो. आबोली एकदम शांतपणे, प्रामाणिकपणे, एकाग्र चित्ताने एकदम पूजा करत आहे. काल आईने सगळं सांगितलेलं आहे कसं करायचं काय करायचं, त्याप्रमाणे ती पूजा करत आहे एकदम शांत चित्ताने. पण मानलं पाहिजे की एवढ्या रॉयल सीटमध्ये बसणाऱ्या मुलगी इथं वडाच्या झाडाच्या पूजेच्या वेळेस असं कुठंतरी अशा ठिकाणी बसावं लागतं. तो खरंच स्त्रियांचं मानलं पाहिजे. मग स्त्रिया आपल्या नवऱ्यांसाठी एवढी पूजा वगैरे करतात, सगळं करतात, तर नवऱ्यांनी पण काहीतरी केलं पाहिजे. मग नवरे काय करतात, त्यांना शॉपिंग करून देतात, काय सेटल. तर एक गोष्ट चांगली, इथं कोणच नाही आहे अजून, एक पण कोणत्याच बायका अजून आलेल्या नाही आहेत. तर चांगली गोष्ट आहे की आम्हाला एकदम पर्सनल फोटोशूट करता आलं. काही लोक 1 आठवडा आधी पर्सनल फोटोशूट वगैरे करतात, बट आम्ही त्या दिवशी सकाळी पर्सनल फोटोशूट करतो आहे. दॅट्स कॉल्ड द डेस्टिनी. नसीब की बात. नसीब से अच्छी लड़की मिली. अरे वडाच्या झाडाला बांध ना, ते दुसऱ्याच्या दोरीला बांधते तू. असंच बांधतात अरे. नाही मला वेगळं पाहिजे. बघ हे आहे ना, ह्याला बांधायला. तू पण स्वतःहून म्हणून घेतोय मला 7 जन्मासाठी बांधून ठेव. हो, बघ बांधूया. मला पाहिजे तू 7 जन्म. त्रास किती होऊ दे. तमला मारला. तू पण मन 7 जन्म हाच नवरा मिळू दे. हो, 7 जन्म हाच. थोडीशी बुद्धी मिळू दे फक्त पुढच्या वेळेस. हां चला.
आमची 7 जन्माची गाठ बघा कशी उठून दिसते, कारण अजून कोणाचाच फ्रेश दोरा नाही आहे आज, सगळे जुने दोरे आहेत. हाच नवरा 7 जन्म मिळू दे रे बाबा. फोटो काढा तर छान माझा. मला माहिती मला काय काय धरायचं. दे मला ताड द्या, माझं ताड द्या मला परत. देते बघतो. दे मला ताड द्या. माझ्यासाठी पूजा केली ना, त्याचं ताट आहे. चला खालच्या गोष्टी पोहोचल्या लागतील आज. और प्रत्येक डोक्यात नाही घुसणार, नीट हातात धर ना व्यवस्थित. हा बस हा असं धर. सो गाईज, माझ्यासाठी जी पूजा होती ती झालेली आहे. कारण मी माझं आज का म्हणतो माहिती आहे का, कारण कधीतरी वर्षातनं एक दिवस असतो जो पुरुषांसाठी बायका पूजा करतात. एक दिवस नाही, असे सगळेच सण असतात की जे पुरुषांसाठीच करतात. हरतालिका पण करता, हे पण करतो. जास्त बोल नको, अडकून जाशील शब्दामध्ये. म्हणजे ना पुरुषांनी काही जास्त बोलत नाही, पण पुरुषांच्या अंगातले मस्ती असते, ना बोलायचंच म्हणजे माझ्या अंगातले मस्ती असतं, मला बोलायचं असतं काही ना काही. सो कसं आहे ना, अबोली पूजेच्या आधी पण चांगली दिसत होती आणि पूजेच्या नंतर पण चांगली दिसते. काय राज आहे माहिती नाही, पण अबोली जेव्हा साडी घालते बापरे, जाऊ दे. बघा काही बोला, आपलीच चूक आहे. एखाद्या वेळेस चुकलं तर चुकलं ना, काय होतं, घालायच्या पोटात चुका काय होतं त्याला, नाही पण नाही तुला करेक्शन करण्यासाठी लग्न केलं. सो चला घरी आलेली आहे मी, आणि तिथे मी एकटीच होती, त्याच्यामुळे मी कोणाची ओटी भरलेली नाही. पण आमच्या फ्लोअरवरती ज्या आहे सगळ्या माझ्या मैत्रिणी, बहिणी, फ्रेंड्स, वैष्णवबाईक, सो सगळ्यांची ओटी मी भरेल. आता मला बाहेर जायचं आहे. सो आजचा व्हिडिओ माझा मी इथेच थांबवते आहे. तर तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझी वटपौर्णिमेची पूजा सगळ्यात लवकर झालेली आहे, 1 नंबर. आणि नवरा बरोबर होता म्हणून तिला अजून आनंद झालेला आहे. हे ती बोलू नाही शकत, तिच्या तोंडाने कधीच बोलणार नाही, म्हणून मला बोलावं लागतंय. मला किती वाकावं लागतं बघा हिच्या म्हणून. उभा राहावर तू सरळ, हा व्यवस्थित आहे. डोकं उडालं माझं, नाही दिसला. सो आजचा व्हिडिओ माझा मी इथे थांबवते आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. उद्या एक मस्त व्हिडिओ येणार आहे. आम्ही सॅटर्डे संडे आता फिरायला गेलेलो होतो, सॅटर्डे संडे फिरायला गेलेलो होतो. सो तुम्हाला 2 दिवस कंटिन्यू असे मस्त व्हिडिओ येणार आहे. सो स्टे ट्यून.